मुळात मृत्यू झाल्यानंतरच प्रशासन जागा झालंय का? महाराष्ट्रभर सुरू असलेल्या कारवाई मागचं खरं कारण काय? नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे. पुण्यात काही दिवसांपूर्वी विषारी दारू पिल्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. काही कुटुंबांनी आपले सदस्य गमावले, काही लोक गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले आणि या घटनेनंतर अचानक महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस कारवाया सुरू झालेल्या दिसत आहेत. पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, ठाणे, कल्याण आणि इतर अनेक ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्री, हातभट्ट्या आणि इतर अवैध धंद्यांवर पोलिसांचे छापे पडतात. पण या सगळ्यामध्ये एकच प्रश्न वारंवार विचारला जातोय, लोकांचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येते का? जर हे सगळं आधीपासूनच सुरू झालं असतं तरी कारवाई आधी का झाली नाही? हा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही, आज हजारो लोकांच्या मनात हा प्रश्न आहे. कारण जेव्हा एखादी दुर्घटना घडते तेव्हा अचानक संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. पोलीस रस्त्यावर उतरतात, छापे पडतात, अटक सत्र सुरू होतं, अधिकाऱ्यांवर कारवाई होते आणि सरकारकडून चौकशीचे आदेश दिले जातात. मात्र सामान्य नागरिक विचारतो, हे सगळं आधी का झालं नाही? कारण हातभट्टीचा व्यवसाय हा एका दिवसात सुरू होत नाही. त्यासाठी जागा लागते, माल लागतो, वाहतूक व्यवस्था लागते, ग्राहक लागतात. म्हणजेच एक संपूर्ण साखळी काम करत असते आणि ही साखळी एका दिवसात उभी राहत नाही. म्हणूनच लोकांच्या मनात संशय निर्माण होतो. इतकं मोठं नेटवर्क सुरू असताना कोणालाच माहिती नव्हती का? स्थानिक प्रशासनाला माहिती नव्हती का? पोलिसांना माहिती नव्हती का? की माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं? या प्रश्नांची उत्तरं तपासातूनच समोर येतील. पण एक गोष्ट नक्की आहे, पुण्यातील घटनेनंतर प्रशासनावर प्रचंड दबाव निर्माण झालाय. कारण जेव्हा लोकांचा मृत्यू होतो तेव्हा तो फक्त कायदा सुव्यवस्थेचा विषय राहत नाही, तो सामाजिक आणि राजकीय विषय बनतो. माध्यमं प्रश्न विचारतात, विरोधक सरकारला घेरतात, सामान्य जनता उत्तर मागते आणि अशा वेळी प्रशासनाला तातडीनं कारवाई करावी लागते. आज अनेक ठिकाणी पोलिसांच्या कारवाया पाहायला मिळतात. हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात, बेकायदेशीर दारू जप्त केली जाते, संशयितांना अटक केली जाते. पण लोकांचा प्रश्न अजूनही तसाच आहे, ही कारवाई आधी का झाली नाही? कारण जर ही कारवाई आधी काही महिने झाली असती तर आज कदाचित काही लोकांचे जीव वाचले असते. कारण जर ही कारवाई काही महिने आधी झाली असती तर कदाचित काही लोकांचे जीव वाचले असते. आणि याच कारणामुळे समाजात संताप दिसतोय. या संपूर्ण प्रकरणाकडे दुसऱ्या बाजूनही पाहण्याची गरज आहे. कारण बेकायदेशीर दारूचा व्यवसाय हा फक्त कायद्याचा प्रश्न नाही, तो सामाजिक आणि आर्थिक प्रश्न देखील आहे. अनेक ठिकाणी स्वस्त दारूच्या मागणीमुळे अशा व्यवसायांना चालना मिळते. काही लोक कमी पैशात दारू मिळावी म्हणून जीव धोक्यात घालतात आणि याच गोष्टीचा फायदा हे रॅकेट चालवणारे लोक घेतात. आज महाराष्ट्रभर सुरू असलेल्या कारवायांकडे पाहिलं तर असं वाटतं की प्रशासन आता कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाही. कारण एक मोठी घटना घडल्यानंतर जर पुन्हा अशीच घटना घडली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणूनच आता राज्यभर तपास आणि कारवाया वाढल्या जात असल्याचं दिसतंय. पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो, आपली व्यवस्था नेहमीच एखादी दुर्घटना घडल्यावरच का जागी होते? घटना घडण्याआधी प्रतिबंधात्मक कारवाई का होत नाही? हा विषय कोणाला एका पक्षाचा किंवा सरकारचा नाहीये, हा विषय व्यवस्थेचा आहे आणि हा विषय सामान्य माणसाच्या सुरक्षेचा आहे. कारण आज जर एखाद्या गावात, वस्तीत किंवा शहरात बेकायदेशीर धंदा सुरू असेल तर त्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचणं आणि त्यावर वेळेत कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रातील अनेक नागरिक हेच म्हणताना दिसतात की ही कारवाईचं स्वागत आहे, पण ही कारवाई वेळेवर झाली असती तर कदाचित अनेक जीव वाचले असते. आता पुढे काय होणार? तपासातून काय समोर येणार? या संपूर्ण नेटवर्क मागे कोण आहे आणि प्रशासन यापासून कोणता धडा घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण हा विषय फक्त आजचा नाही, हा विषय भविष्यात अशा घटना थांबवण्याचा आहे आणि म्हणूनच प्रत्येक नागरिकांना जागरूक राहणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? पुण्यातील घटनेनंतर सुरू झालेल्या या कारवाया योग्य दिशेने जात आहेत का? की अशा कारवाया खूप आधी व्हायला हव्या होत्या? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.